पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मान्सून अंदमानात दाखल झालाय आणि सध्या हवामान विभागाने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेट आणि अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल झालेला आहे। गतवर्षीची तुलना केली किंवा गतवर्षीची तारीख पाहिली अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेने मान्सून यंदा 5 दिवस अगोदरच दाखल झालेला आहे। दरम्यान हा मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर मान्सूनचा प्रवास हा गोवा तळ कोकणामार्गे राज्यात सुरू होईल। अर्थात त्यानंतर हा मान्सून राज्य व्यापेल। एकंदरीत सध्या जर आपण कोकणातलं वातावरण बघितलं की कोकणातल्या किनारपट्टीतलं वातावरण बघितलं किंवा समुद्रातलं जर वातावरण बघितलं तर पावसाला पूरक असं वातावरण आहे। अगदी बराच वेळ झालेला आहे सूर्य उगवून, पण त्यानंतर देखील ढगाळ वातावरण आहे। पावसाला पूरक असं वातावरण सध्याला आपल्याला दिसून येत आहे। किनारपट्टी भागामध्ये समुद्राच्या पाण्याला करंट जो म्हणतो तो देखील जाणवतोय। शिवाय अगदी वाऱ्याचा वेग देखील काही प्रमाणात वाढलेला आहे। मागच्या काही दिवसांचा जर आपण एकंदरीत विचार केला तर कोकणातल्या बहुतांश भागामध्ये अगदी रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये देखील पावसाच्या जोरदार सरी बरसतात। तर राज्यभरामध्ये देखील साधारणपणे सारखी स्थिती आहे। अगदी रात्रीच्या वेळेला देखील पावसाच्या सरी जोरदार बरसत आहेत, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतोय। पण आता मान्सून कधी दाखल होतोय याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला वातावरण तर त्यासाठी पोषक दिसतंय किंवा तसंच वातावरण आपल्याला दिसून येतंय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।